आणि हा विजय मी माझे नेते आदित्य साहेब ठाकरे यांना वतीने मी सगळ्यांना वचन देते की ती सगळ्यांची कामं नक्कीच करतील, करतात सुद्धा, कोणालाही ते निराश करणार नाही. माझे कार्यकर्ते आहेत, माझे भावंड आहेत ते सगळे. जीत गया सचिन साहब, एक बड़ी जीत हासिल हुई है। नामांकन के दिन भी हमने आपको कवर किया था। ये ठाकरे बंधु की जीत माने? डेफिनेटली ठाकरे बंधूंची हा विजय पूर्णपणे ठाकरेच्या विचाराचा आहे आणि माझ्या पाठीशी ठाम उभे राहणारे माझे नेते आदित्य ठाकरे आणि माझ्या प्रभागातील जनता, माझे शिवसैनिक, मनसैनिक, ज्या लोकांनी, कांदिवलीतल्या लोकांनी माझ्या विजयासाठी सहभाग घेतला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे, आणि हा विजय मी माझे नेते आदित्य साहेब ठाकरे यांना समर्पित करतो. कारण माझ्या प्रत्येक आयुष्यातल्या चढ उतारामध्ये या माणसाने माझ्या पाठीशी ठाम उभे राहिलेत. ते माझी फॅमिली, माझं कुटुंब इथे आहे. या सगळ्यांचा, मला माझे शिवसैनिक आहेत ज्यांनी मला कुटुंबाप्रमाणे प्रेम दिलं, या सगळ्यांचं मी इथे आभारी आहे. आणि मुंबईकरांच्या फायद्यासाठी, भल्यासाठी ठाकरेंच्या विचारांनी जे जे करता येईल ते मी कायम करत राहीन. अपने वार्ड में क्या रणनीति लेके आए हैं? बघ, आम्ही शिवसैनिक आहे. रणनीतीपेक्षा लोकांच्या ज्या नेहमीच्या गरजा असतात त्यांना आम्ही उभे राहतो. आणि आता एक माझ्याकडे एक नगरसेवक पद मिळालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे चांगल्या सुविधा आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करेन, नक्कीच करेन. आज आपल्या परिवारामध्ये आम्ही बघतो अश्रू आहे, सर, मुलीच्या डोळ्यात, बायकोच्या डोळ्यात. येस आणि ये तू पण काय सांगणार? कदाचित त्यांनी लहानपणापासून माझा संघर्ष बघितला असेल. माझी मोठी लेक आहे, ती जन्मली आणि तिच्या 7व्या दिवशी मला पद मिळालेलं आहे. गेली 19 वर्ष मी जे काही काम करवलंय त्याचं मला आज हे मिळालंय, त्यामुळे तेही खुश आहेत. कार्यकर्ता जे आहेत, आम्ही बाहेर बघितलं, माझे कार्यकर्ते आहेत, माझे भावंड आहेत ते सगळे. शिवसैनिक माझे कार्यकर्ते नाहीत, ती सगळी माझे भावंड आहेत. कोणी माझ्यापेक्षा मोठे आहे, कोणी लहान आहे, पण प्रत्येकाने मी सचिन पाटील आहे या ताकदीने तिथे निवडणूक लढवलेली आहे. आणि आज ठाकरेंच्या विचाराचा इथे विजय झालेला आहे. यांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. 8.5 वर्षाची त्यांची मेहनत आहे. 2017ला ते इलेक्शनला मागच्या वेळी उभे राहिलेले, ते हरले, पण त्या पहिल्याच दिवसापासून ते काम करतायत. आणि त्यांची ही कामाची लोकांनी दिलेली पोचपावती आहे. आणि त्यांनी गद्दारी केली नाही, ते एकनिष्ठ राहिले उद्धव साहेबांशी, आदित्य साहेबांशी, बाळासाहेबांशी. आज त्याचीच पोचपावती त्यांना मिळालेली आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं फक्त या विजयाचे शिल्पकार त्यांच्या मागे ती जनता तुम्हाला दिसते, ती सगळी आहे. पूर्ण आमचा कांदिवली 29 विभाग, बाणडोंगरी, अशोकनगर, रामनगर, तानाजीनगर, श्रीरामनगर, वडारपाडा, एकूण एक शिवसैनिकापासून ते अगदी वरच्या पदापर्यंतच्या प्रत्येक माणसाने, आमचे सतीश मामा, त्याच्यानंतर संदीप दादा आहिरे, त्याच्यानंतर आमची कामगारची मुलं, पप्पांची टीम, म्हणजे हे श्रेय सगळ्यांना जातं. आणि ही पूर्णपणे सगळ्यांनी युनिटी करून टीम वर्कने जे काम केलं त्याचंच फळ आहे. आणि नेहमी याच्या पुढेही ते त्यांच्या वतीने मी सगळ्यांना वचन देते की ती सगळ्यांची कामं नक्कीच करतील, करतात सुद्धा, कोणालाही ते निराश करणार नाहीत. आणि यापुढेही ते सगळ्यांवर तेवढंच प्रेम करतील. जिंदाबाद